अवघी 1.5 एकर शेती आणि 3 भावांचं कुटुंब. शेतीच्या भरोश्यावर घर चालवायचं, कुटुंबाची आर्थिक उन्नती साधायची, या आव्हानांना तोंड देत अहमद मुलानी शेती करतायत. सध्या त्यांनी 1.5 एकरात तुरीचं पीक घेतलंय. त्यामध्ये मूग आणि सोयाबीनचं आंतरपीक देखील घेतलं होतं. या तिन्ही पिकापासून त्यांना किमान 90,000 रुपयांचा नफा अपेक्षित आहे. आज आपण मुलानी कुटुंबाच्या तुरीतील मिश्र आंतरपिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत. औसा तालुक्यातल्या आलमाला गावात अहमद मुलानी आणि त्यांच्या 2 भावांचं मिळून 12 ते 14 सदस्यांचं कुटुंब शेती करतंय. जेमतेम 1.5 एकर शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करतात. काही काळ बागायती पिकांचं नियोजन केल्यानंतर सध्या ते कोरडवाहू शेती करतायत. आम्ही मुळात 3 भावंड आहोत आणि माझं शिक्षण 12वी पासून झालेलं आहे आणि 1.5 एकर शेती आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी पानपट्टी आणि शेतीचा व्यवसाय करतो. सोयाबीन घेतलं, त्याचं उत्पन्न घेत असताना मला लक्षात आलं की याच्यात उत्पन्न कमी निघते. त्याच्यानंतर मी 3 वर्ष ऊस घेतला. त्याच्यानंतर मला ही दीड वर्षाचं पीक असल्यामुळं त्याचं उत्पन्न 1.5 वर्षाचं असल्यामुळं उत्पन्न कमी निघते असं माझ्या लक्षात आलं. लक्षात आल्यामुळं मी पीक पद्धतीमध्ये बदल करायचा सुचवलं. ही लक्षात आल्यानंतर मी ऊस मोडला आणि पारंपरिक शेतीकडे वळलो. याच्यात लक्षात असं आलं की 3 पीक पद्धतीचा अवलंब करावा. म्हणून मी सुरुवातीला सोयाबीन घेतलं, त्यानंतर हरभरा घेतला आणि उन्हाळी सोयाबीन घेतलं. असं एकूण 1,27,000चं उत्पन्न घेतलं होतं मी गारपिटीच्या वेळेस. अहमद यांचे दोन्ही भाऊ वेगवेगळे व्यवसाय करतात, तर स्वतः अहमद 1.5 एकर शेतीचं नियोजन करत गावात छोटा व्यवसाय चालवतात. गेली काही वर्ष त्यांनी ऊस, हरभरा तसंच इतर बागायती पिकं घेतली. सध्या ते पुन्हा जुन्या कोरडवाहू पिकांच्या शेतीकडे वळाले आहेत. उन्हाळ्यातही सोयाबीनचं पीक घेण्यावर त्यांचा भर असतो. मी डाळवर्गीय पीक पेरलं मिश्र पीक पद्धतीमध्ये. सगळ्याच्या घरात डाळ लागते आणि जास्त उत्पन्नाचं पीक कोणचं आहे, आपल्याला जास्त पैसा देणारं पीक कोणचं आहे हे माझ्या लक्षात आलं. त्याच्यामुळं मी तूर, मूग आणि सोयाबीन घेतलं. तुरीमध्ये मी 853 महाबीज ही जात घेतली आणि मुगामध्ये मी महाबीज उत्कर्ष हा मूग घेतला आणि सोयाबीनमध्ये 335 ही सोयाबीनची जात घेतली. सध्या मुलानी यांच्याकडं महाबीज 853 या वाणाच्या तुराचा 1.5 एकरात पेरा आहे. यामध्ये त्यांनी सोयाबीन आणि मुगाचं आंतरपीक घेतलंय. पाळी मारल्यानंतर जूनचा पाऊस पडल्यानंतर मी 20 जूनला पेरणी केली. 20 जूनला पेरणी केल्यानंतर त्याच्यासोबत आपलं प्रीमियम आणि भूमी पावडर ही 50 किलो मातीत मिश्रण करून तिपणीच्या मागं पेरली. त्याच्यानंतर पीक आपलं 40-45 दिवस झाल्यानंतर मी त्याच्यावर आपलं जैविक खत याची फवारणी केली, नायट्रोकिंग. मुलांनी आणि तूर पिकाला जैविक खत तसंच जैविक कीटकनाशकांचा वापर केलाय. यामुळं पिकाची वाढ जोमानं झालीय. सध्या मुलानी यांना तुरीपासून एकरी किमान 10 क्विंटल उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. या आपलं 45 दिवसानंतर मी फवारणी केली. फवारणी याच्यामुळं केली की माझ्या लक्षात आलं ही फवारणी केल्यामुळं माझ्या तुरीला जास्त फुलं आणि जास्त उत्पन्न निघेल अशी अपेक्षा मला होती आणि मला याचा आधी अनुभव होता. म्हणून मी अपेक्षित जास्त उत्पन्न घेण्यासाठी मी याची फवारणी केली. जास्त फुलं आणि फुलगळ कमी झाली ही फवारल्यामुळं. त्याच्यामुळं मी ही फवारणी केली. मिश्र पिकांमुळे तूर पिकाचा खर्च तूर येण्या अगोदरच वसूल झालाय. सोयाबीन तसंच मुगाच्या उत्पन्नातून तुरीचा खर्च निघणार आहे. मी इथं माझ्या शेतामध्ये तूर, सोयाबीन आणि मूग ही 3 पिकं घेतली. याच्यात सोयाबीन मला 8 क्विंटल निघालं. त्याच्यात मला 2700चा भाव लागला. मूग 1 क्विंटल निघाला, त्याच्यात मला 5000चा भाव लागला. आणि तूर हे आता पीक उभं आहे, ती मला अपेक्षित आहे 15 क्विंटल निघण्याची अपेक्षा आहे. तर 5,500चा जरी भाव धरला तरी तिन्ही पिकाचं ॲव्हरेज जरी धरलं तरी 1,10,000 होते.
तर मला खर्च वजा जाता नांगरणी, खुरपणी, काढणी, भरडणी सगळं धरलं तर 20,000 खर्च वजा जाता 90,000 रुपये 5 महिन्यात 5 ते 6 महिन्यात शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. मुलाणी कुटुंब एकत्रित पद्धतीनं राहतात. शेतातली कामं करण्यासाठी मजूर टंचाईच्या वेळी ते एकत्रितपणे काम पार पाडतात. त्यामुळं खर्च कमी करण्यावर त्यांचा भर असतो. सगळ्याच्या शेतात तूर, मूग, सोयाबीन हे सगळेजणच पेरतात. आणि तुरीची डाळ, मुगाची डाळ, सोयाबीनचं तेल हे सगळ्यालाच घरी वापरण्यासाठी लागतात. म्हणून आम्ही सोयाबीन पेरलो, मूग पेरलो आणि तूर पेरलो. आणि हे सगळे मिळून आम्ही सगळे घरचे मंडळी मिळून आम्ही कधीतरी येऊन आणि शनिवार रविवार कधीतरी येऊन आम्ही सगळे मिळून काम करतात. औसा तालुका दुष्काळी भाग आहे. गेली सलग 3 ते 4 वर्ष दुष्काळ आणि पाण्याअभावी शेतीचं गणित बिघडलंय. पण मुलाणी यांनी 2 बोरवेल्सचा वापर करत आपली पिकं जोमानं वाढवली आहेत. ही तूर असं बाजारात जाऊन आणले तर आपल्याला महाग भेटते. आणि तुरीची डाळ करून आपण विकली, डाळ मिळ घातली तरी आपल्याला हे फायद्यात पड़ता. इस तुअर हम अगर आड़त पे ले जाके बेचे तो इसका भाव हमारे को बहुत कम मिलता है. इसलिए अगर हम इसकी दाल बनाए तो ये सब किसानों को भी फ़ायदा मिलता है और इसलिए हम दाल मिल बनाने का सोच रहे हैं. म्हणजे आम्ही सगळं एकत्र राहतो म्हणून हे सगळं शक्य आहे. सगळं मिळून राहतात म्हणून आमचं सगळं कुटुंब व्यवस्थित चाललं आहे. हे फक्त का एकजूट राहिल्यामुळं सगळेजण एक ही जाणं राहत आहोत. आम्ही सगळे मिळून राहत असल्यामुळं आमचं सगळं एकत्र असल्यामुळं हे सगळं चालले आहे. डाळ आणि तेलवर्गीय पिकांना असलेली वाढती मागणी लक्षात घेता मुलाणी कुटुंबानं आपला मोर्चा कडधान्य आणि तेलबिया लागवडीकडे वळवलाय. त्यांनी केलेला प्रयत्न छोट्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या ठिकाणी पाण्याची कमतरता असते, त्याचप्रमाणे शेतीचं उत्पन्न जे आहे ते कमी निघतं. परंतु आमच्या गावातील अहमद मुलानी यांनी कमीत कमी शेती जी 1.5 एकर शेती आहे त्या शेतीमध्ये चांगल्यात चांगलं जे नियोजन आहे ते केलं. आणि हे नियोजन करत असताना त्यांनी जैविक खताचा वापर केला. आज सध्याला आपण पाहतो की रासायनिक खतामुळे शेतीचा पोत सुधारण्याच्या ऐवजी बिघडत चाललेला आहे, उत्पन्न कमी निघत आहे. परंतु अहमद मुलानी यांनी रासायनिक शेतीच्या पाठीमागे न लागता कमी शेतीमध्ये सुद्धा सेंद्रिय शेती, जैविक शेती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांच्या या उत्पन्नामध्ये बराच फरक पडलेला आहे. मुलाणी यांच्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असे शेतकरी बागायती पिकांच्या लागवडीकडे वळतात. पण त्याचवेळी तेलबिया आणि कडधान्याच्या शेतीकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. गेल्या अनेक वर्षांपासून देशात कडधान्य आणि खाद्यतेलाची होणारी वाढती आयात लक्षात घेता मुलाणी कुटुंबानं या पिकांमध्ये शोधलेली संधी आर्थिकदृष्ट्या तसंच जमिनीच्या आणि माणसाच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.